हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ज्या अध्यापकाला आपल्या विषयाचं ज्ञान नसतं, आपल्या विषयाशी तो परिचित नाही, त्याहून वेगळं त्याच्याही बाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांना ऐकवतो, तो तर विद्यार्थ्यांचा शत्रूच आहे. ती व्यक्ती, तो तर गुरु नाहीये. भले त्याला गुरु म्हणत आहेत, शिक्षक म्हणत आहेत, तो तर चुकीचं ज्ञान शिकवत आहे. तर इथे सद्गुरू शब्दाची ह्यासाठी गरज भासली की एक गुरुपदावर विराजमान व्यक्ती हे गुरु नाहीत, हे खोटे आहेत. म्हणूनच सद्गुरूची गरज भासली. खरा गुरु, खरा शिक्षक, रियल टीचर. तर ह्याचा अर्थ हा आहे की सच्चा गुरु आहे तर कोणी खोटे गुरुही आहेत. म्हणून तर सच्चा शब्दाची आवश्यकता भासली. तर त्याची पूर्ती करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. परमेश्वराच्या वाणीमध्ये येते, 3 लोक और भवन चतुर्दश कोई नाही सत्संगी. सत्संगीचा अर्थ असतो जो पूर्ण रूपात सत्याचा आधार मानून आपल्या सर्व आध्यात्मिक क्रिया करीत असतो. तोच सत्संगी म्हणवला जातो. आणि तो सत्संग कुठे ऐकायला मिळेल? सद्गुरूंकडून मिळेल. तर जे भोळे आत्मे ह्या नकली गुरूंजवळ ही साधना करतात, त्यांचे शिष्य बनले आहेत, त्यांना तर वाटते की त्यांना सद्गुरू प्राप्त झाले. परंतु हा त्यांचा भ्रम आहे, कारण की त्यांना ज्ञान नाही. त्याची पूर्ती करण्याकरता, त्याचं निराकरण करण्याकरता, अशा अज्ञानाचा नाश करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. आणि ज्या लोकात आपण राहत आहोत तो काळाचा लोक आहे. इस लोक का काल है राजा, और ये माया जाल पसारा हो. चल अंसा सतलोक हमारे, छोड़ो यो संसारा हो. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा स्वतः इथे येतात. तेच एका सद्गुरूची भूमिका करतात. तेच एका सच्च्या भक्ताची भूमिका करतात. तेच एका सच्च्या संताची भूमिका करतात. आणि तेच एका नेक नागरिकाप्रमाणे एक आपलं उदाहरण ठेवतात. एक नेक नागरिक म्हणजे भली व्यक्ती, समाजात राहणारी, कशा प्रकारे त्याने राहावे, कशा प्रकारे त्याचे व्यवहार असावेत, ह्या सर्व लीला परमात्माच करतात व एक उदाहरण आपल्यापुढे ठेवतात. तर तो परमात्मा पूर्ण ब्रह्म, ज्यालाच सत्पुरुषही म्हणतात, त्यालाच अमरपुरुषही म्हणतात, त्यालाच अकाल मूर्त शब्दस्वरूपी राम आणि सत्पुरुष, त्याच परमात्म्याची ही उपमात्मक नावे आहेत. त्यांचं रियल नाम, नेम जे आहे, वास्तविक नाव कबीर देवजी आहे, कबीर साहेब. वेदात कबीर देव, कुराण शरीफमध्ये कबीर अल्लाह, अल्लाहू अकबर, अल्लाह कबीर. भलेही त्यांनी आपल्या समजुतींनी त्यांच्या अर्थाला त्याच कबीर शब्दाचे अर्थ केलेत, परंतु तो बोध मात्र त्या पूर्ण परमात्म्याचाच आहे, पूर्ण परमात्म्याचा, अमर पुरुषाचा. कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी जेव्हा या कलियुगात आले होते, सन 1398 ते सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा इथे राहिले आणि एक जनसाधारण अशी लीला केली, जी की ते प्रत्येक युगात अशी एक लीला करतातच करतात. तर त्या समयी ते एक शिशुरूप धारण करून सतलोकातून आले होते, त्यांच्या निजधामातून.
आणि एका कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते नवजात शिशूचे रूप धारण करून. तिथून एक निस्संतान दाम्पत्य निरू आणि नीमा, जे विणकर होते, विणकराचं काम करायचे, घेऊन गेले होते. विणकराच्या घरी संगोपन झाल्या कारणाने आणि मोठे झाल्यानंतर विणकराचं कार्य करण्यामुळे परमात्मा विणकर म्हणवले गेले. स्वतः परमेश्वराने आपल्या वाणीत म्हटलंय की अवधू अवगत से चलाए, मेरा किसी ने भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरे ना ही ना मेरे गर्दासी, और जुल्हे का सुत आन कहा जगत करे मेरी ऐसी. त्या परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी म्हटलं होतं की वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं. ये वेद जानते नाही. परमात्म्याने म्हटलं होतं आपली प्रिय आत्मा धर्मदासजींना की 4ही वेद माझंच गुणगान करतात, पण ह्याच वेदात वर्णित विधींनी माझी प्राप्ती होऊ शकत नाही. कारण की वेदात केवळ ब्रह्मपर्यंतच्या प्राप्तीचं म्हणजे भक्तीचं विधान वर्णित आहे आणि परमअक्षर ब्रह्म म्हणजे सत्पुरुष याच्या भक्तीच्या मंत्राला त्यात एक पर्याय ठेवलाय की तो तत्वदर्शी संतच सांगतील, त्यांच्याकडून ऐक. जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 34 आणि 32 ह्या दोन्ही मंत्रातून स्पष्ट होतंय की सच्चिदानंद घनब्रह्मने, त्याच परम अक्षर ब्रह्मने सतलोकातून चालत इथे येऊन, कारण की परमात्मा नर आकार आहेत, मनुष्य सदृश्य आहेत. जसं म्हणतात की नरनारायण देह आहे, तर नर म्हणजे मनुष्याचे त्या परमात्म्यासारखेच शरीर आहे, त्या परमात्म्याचं आपल्यासारखंच शरीर आहे. आणि ज्या महापुरुषांनी परमात्म्याला पाहिलं त्यांनी म्हटलंय, हमरे ही हुनियार है हमरा सिर्जनहार. आमचा जो रचयिता आहे, आमचा भगवान आमच्याच सारखा आहे, आमचे उनिहार आमच्यासारखाच चेहरा आहे, परंतु त्यांचे सामर्थ्य आणि त्यांच्या शरीराचं जे तेज आहे ते आम्हाहून कैकपट आहे त्या सतलोकात. आणि गीताजीमध्ये लिहिलंय 4 अध्यायाच्या 32व्या श्लोकात की धार्मिक अनुष्ठानांची यथार्थ माहिती विस्ताराने सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीत वर्णित आहे. ब्रह्मणे मुखे मूळ पाठात गीताध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 32 की मूळ पाठात एक शब्द आहे ब्रह्मणे मुखे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. कारण की इथे ह्या अनुवादकर्त्यांनी आपल्या अज्ञानामुळे अनर्थ केला आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिलाय वेदांची वाणी. वेदांची वाणी तर गीतेत बोलली जातच आहे. गीता ज्ञानदाता, गीता वेदांचाच तर निष्कर्ष आहे. इथे चुकीचा केला आहे यांनी या ब्रह्मणे मुखेचा अर्थ. ब्रह्मणे शब्दाचा अर्थ गीता अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 योग्य केलाय. तिथे लिहिलंय सच्चिदानंद घनब्रह्म. ब्रह्मणे म्हणजे, तर इथेही सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे अमरपुरुष परमअक्षर ब्रह्मने आपल्या मुखकमलाने जी वाणी म्हटली आहे त्यामध्ये विस्ताराने सांगितले आहे परमात्म्याला प्राप्त करण्याचा यथार्थ विधी ए पासून झेड पर्यंत, म्हणजे कंप्लीट कोर्स. त्याच्याच विषयी मग म्हटले की 4 अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांपाशी जाऊन समजून घे. ह्याने सिद्ध हे आहे की गीता ज्ञानदाता त्याच रियल वे ऑफ वर्शिपशी, त्याच पद्धतीशी तो परिचित नाहीये. त्यानेच आपल्या स्तराचं ज्ञान दिलं आहे. गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 13 म्हटले, अर्जुन ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरम मामानुस्मरण य प्रयाती तजन देहम स याती परमाम गतिम. कारण की हा ब्रह्म, हा क्षरपुरुष, हा काळ श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान सांगत आहे. तो म्हणतो मज ब्रह्मचं केवळ ओम एक अक्षर आहे, नथिंग एल्स. अजून जे काही तू पुटपुटतो ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय वगैरे वगैरे, हे सगळं निष्फळ आहे, हे मंत्र नाहीत. गीता एक ऑथेंटिक सद्ग्रंथ आहे, पवित्र आहे. काही बालकांची ऐऱ्या गैऱ्यांची गीते नाही आहेत यामध्ये.
तेव्हा आपण अशा सद्ग्रंथांचा आधार घेऊनच आपली भक्ती सुचारू करायची आहे. अन्य सोडून द्यायच्या आहेत ज्या चुकीच्या साधना तुम्ही करीत आहात. गीता अध्याय नंबर 16 श्लोक क्रमांक 23 आणि 24 मध्ये हेच दृढतेने सांगितलं आहे की जे शास्त्रविधींना त्यागून मनमाना आचरण करतात त्यांना ना तर सुख प्राप्त होतं, ना काही सिद्धी प्राप्त होते, ना त्यांची गती होते, मग युजलेस. ह्यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत हे सद्ग्रंथच प्रमाण आहेत. ह्यांच्याच आधाराने जी करायला हवी साधना आणि ज्या करण्यायोग्य नाही त्यांना त्यागायलाच हवं आणि करायला हवी त्याचा स्वीकार करायला हवा. ह्यामुळे आपल्या भक्ती मार्गाला सुचारू करावे. कोणाच्या दंतकथांवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारे यजुर्वेदाचा 40वा अध्याय आहे. हा अंतिम अध्याय आहे आणि ह्यामध्ये एकूण 17 श्लोक आहेत, मंत्र आहेत. ह्या 17 मंत्रात एका निर्णायक टप्प्यावर आणून ज्ञान थांबलंय. जसं गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या ज्या श्लोक नंबर 46 पासून आणि 66 पर्यंत एक निर्णायक ज्ञान देत आहे. त्यामध्ये म्हटले की जर तुला माझी शरण ग्रहण करायची असेल तर युद्ध करावेच लागेल. इथे शांती असणार नाही. जन्म मृत्यू तुझेही होतील, माझेही होतील. 18व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात 61 आणि 62 मध्ये स्पष्ट केलंय की ज्या परमात्म्याने सर्व प्राण्यांची उत्पत्ती केली आणि तोच परमात्मा आता त्याच सर्वांना कर्माधाराने एका यंत्रासारखं फिरवतोय, तेव्हा तू सर्व भावांनी त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्याच कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात म्हणतोय गीता ज्ञानदाता की अर्जुन, जे मी गुप्ताहून गुप्त ज्ञान सांगायचं होतं ते तर तुला सांगितलं, हे गीतेचं ज्ञान. आता जसं तुझं मन मानेल तसं कर. माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करणं आवश्यक आहे. 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या श्लोकात म्हणतो, तू माझ्यात मनवाला हो, माझ्यात भाव बनव, माझं स्मरण कर, युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. मग लगेच 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये 3 श्लोकात म्हटले की त्या परमेश्वराला शरण जायचं आहे. त्याची भक्ती केलीस तर त्याच्या शरणात जाशील, माझी भक्ती केलीस तर माझ्यापाशी राहशील, त्याची भक्ती केलीस तर त्याच्याकडे तू पोहोचशील. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतोय की आता तू ठरव तुला कोणता निर्णय घ्यायचा आहे. माझ्या शरणात राहायचंय तर 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकात म्हटलंय की माझ्यात मनवाला हो, मला नमस्कार कर आणि माझंच स्मरण कर, मलाच प्राप्त होशील, चिंता करू नकोस. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो तुला गुप्ताहूनही आणखी गुप्त भेद सांगतोय की ज्या परमात्म्याला शरण जाण्यासाठी मी तुला सांगत आहे. 18व्या अध्यायाच्या 62 श्लोकात 62व्या श्लोकात तो माझा देखील इष्टदेव आहे. हा गुप्त भेद माझे, हा माझा गुप्ताहूनही गुप्त मी तुला सांगितला. एक तर गुप्त तो आधीच सांगून चुकलाय 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात की हे अति गोपनीयाहूनही गोपनीय ज्ञान तुला हे गीतेतलं तुला सांगितलंय. तू निर्णय घे, डिसिजन तू घे. तुला माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावंच लागेल आणि जन्ममृत्यू तुझेही होतील, माझेही होत राहतील. हे तर संपू नाहीच शकणार. आणि त्याला शरण जायचे तर त्याला तू शरण जा. त्यासाठी त्या संतांचा शोध तू घे, मला नाही माहिती. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात लगेच म्हणतो एक गुप्त अजून सांगतो, ऐक, परत ऐक. माझा पूज्य देव, इष्टदेव तोच आहे. आणि परमात्म्यांनी म्हटलं होतं त्या कि अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम नहीं पाया. गोरखनाथजींसोबत जेव्हा ज्ञानचर्चा झाली होती परमात्म्यांची गोरखनाथांशी, तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं की अवधू, मैं अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरा नहीं, ना मेरे गर्दासी, मैं जुल्हे का सुत आण का, हा जगत करा मेरी आसी. आणि मग म्हटलं होतं तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन वो धरता ध्यान हमारा. कारण की हे जे काही काळाचे पुजारी आहेत, ब्रह्मपुजारी आहेत, त्यांना अलख निरंजन म्हणतात. क्यों तेरा अलख निरंजन
वो धरता ध्यान हमारा। तोही आमचंच ध्यान करतोय, तेव्हाच तर आपली गुजराण करतोय या 21 ब्रह्मांडांची. आणि पुन्हा त्याच प्रसंगावर येत आहोत. तर 18व्या अध्यायाच्या 62, 63, 64, 65 व 66 मध्ये अत्यंत निर्णायक ज्ञान आहे. आता 65 मध्ये म्हटलं आहे की तू माझ्यात मनवाला हो, माझा भक्त बन, मला नमस्कार कर, तर मलाच प्राप्त होशील, चिंता नको करू. मग 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटलंय की जर तुला त्याच्या शरणी जायचं आहे, त्या परमाक्षर ब्रह्मच्या शरणात, ज्याच्या संदर्भात 8व्या अध्यायाच्या गीतेच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारल्यावर की किम तद ब्रह्म, त्याचं उत्तर दिले गीता ज्ञानदाताने 3ऱ्या मंत्रात गीता अध्याय 8च्या की तो परमाक्षर ब्रह्म आहे. मग 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटले की त्याला शरण जायचं आहे तर सर्व धर्मान परित्यज्य माम, माझ्या स्तराची जी ब्रह्मसाधना तू केली आहेस, जसे ओम नामाचा जप, यज्ञ आदी, ती मला अर्पण कर. मग एकम शरणम व्रज, एकम अद्वितीय, ज्याच्या समतुल्य दुसरं कोणीही नाही, सर्व शक्तिमान, त्याच्या शरणात व्रज म्हणजे जा. या सर्व अज्ञान्यांनी व्रजचा अर्थ येणं केलाय. सांगा, हे कसे शिक्षक होते आणि कसे गुरु होते? हे जसा इंग्लिश शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, कोणत्याही परिस्थितीत येणं नाही होऊ शकत. आणि ज्यांनी गोचा अर्थ कम केला, येणं असा केलाय, तो किती बुद्धिमान असेल, कसं उमजलं असेल त्याला ते प्रकरण, त्यांनी तर बट्ट्याबोळ करून टाकला. तर असं कवडीमोल करून टाकलंय ह्या नकली गुरूंनी. म्हणूनच सद्गुरू शब्दाची आवश्यकता भासली. आणि सद्गुरूंची आवश्यकता भासली अशा प्रकारे यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक क्रमांक 10 ते 13 पर्यंत हे स्पष्ट केलंय की कोणीतरी परमात्म्याला साकार मानतंय की तो जसं श्रीराम श्रीकृष्ण रूपात उत्पन्न होतो, समवात, आणि काही जण त्याला असमवात म्हणजे तो जन्मतच नाही, निराकार मानतात. त्याच्या विषयामध्ये ते तत्वदर्शी धीराणाम म्हणजे तत्वदर्शी संत, ज्यांचं टिकाऊ ज्ञान आहे, ते ठीक ठीक सांगतात, त्यांच्याकडून ऐक. आणि विद्वान व अविद्वानाची परिभाषाही तेच सांगतील. हु इज वेल नोन, कोण आहे विद्वान, जसं त्यामध्ये काय म्हटलंय यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक नंबर 10 ते 13 पर्यंत की कोणी तरी त्याला विद्वान मानतोय ज्याला कोणा भाषेचं अक्षरज्ञान आहे, आणि ज्याला अक्षरज्ञान नाही त्याला अविद्वान म्हटलं जातं. परंतु ही विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा नाहीये. ती सुद्धा विद्वान आणि अविद्वानाची माहिती तत्वदर्शी संत सांगतील, कोण तो विद्वान आणि कोण तो अविद्वान आहे. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमेश्वर कबीरजी 600 वर्षांपूर्वी इथे आले होते धरातलावर, या कलियुगात, सन 1398 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला, संवत 1455, लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर एका नवजात बाळाचं रूप धारण करून विराजमान झाले होते. आणि ते परमात्मा पाण्यावर विराजमान होतात, ज्या कारणाने त्यांना नारायण म्हटलं जातं. खरा नारायण हाच आहे तो परमात्मा, वास्तविक नारायण. म्हणूनच ह्यांना नारायण म्हटलं जातं. बाकी तर खोटे नारायण आहेत, इथे नाशवंत नारायण आहेत. नाहीतर कुणीही पाण्यात पडेल, नावेवर पडून राहील, तर तो काय नारायण थोडाच होईल मग. तर एक ती परमात्म्याची लीला आहे. सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग, सगळ्या युगांमध्ये हे एक अशी लीला करतात. तर त्यावेळी ते अक्षरज्ञान ठेवत नसत आणि सर्व वेद व ग्रंथांचं यथार्थ ज्ञान सांगत असत. तर त्यावेळी अक्षरज्ञानयुक्त तथा संस्कृत भाषेचे विद्वान मानले गेलेले ते ऋषी, महर्षी आणि ब्राह्मण वर्ग, मंडलेश्वर, गुरुमहंत, आचार्य, शंकराचार्य,
परमेश्वर कबीरजींना म्हणत असत, हे अशिक्षित आहेत, अविद्वान आहेत, हे काय जाणणार सद्ग्रंथांमधल्या गूढ रहस्यांना, यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि तो परिणाम अजूनही दिसत आहे, कारण की आपले पूर्वज शिक्षित नव्हते. आज परमात्म्याने सर्वात अगोदर आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, या शिक्षणाचा आपल्याला लाभ, एक विशेष लाभ हाच आहे की आम्हाला भगवंत ओळखता यावा. अन्यथा हे शिक्षण जणू विष आहे या मानवाकरता. हे चतुर बनवते, बेईमान बनवते. माया जमवण्याव्यतिरिक्त हे काही शिकवत नाही. कोणतंही प्रशिक्षण बघा, केवळ अर्थार्जन हा उद्देश घेऊनच तर मुलं शिकण्यासाठी जातात आणि मग त्याच उद्देशाला धरून राहतात. कुणी मध्येच मरतो, जुळवाजुळव करून बनवलेलं घर तसंच पडून राहतं. जे ह्या मनुष्य जीवनात कार्य करायचं होतं ते तर अजून सुरूही करू शकत नाही हा आत्मा. तर त्या परमात्म्याला हे थोडं विष आम्हाला चाकवणं अनिवार्य वाटलं, कारण की हे पुन्हा अमृतात बदलायचं होतं. विष से अमृत होत है जय कर जाणे कोय. आता ह्या विषाला आम्ही अमृतात परावर्तित करू. ह्या शिक्षणाचा आम्ही लाभ घेऊ, भगवानाला ओळखू, सतलोकी जाऊ, जेथे सदैव सुखी राहू. कुठे वार्धक्य नाही, तिथे मृत्यू नाही. जे ज्ञान दास देतोय हे काही लोकवेदाच्या आधाराने नाही, सर्व सद्ग्रंथांचा आधार मानून. आणि ज्या महापुरुषांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला, सतलोकी गेले, तिथे त्या स्थानाला पाहिलं आणि परत येऊन त्यांनी साक्ष दिली. त्या महापुरुषांची वचने आपल्या समक्ष ठेवत आहे आणि ह्यांना आपण हृदयात ठेवायला पाहिजे. हे लोकवेद नका समजू, कारण की आपण दुधाने तोंड भाजलेले. आता लस्सी ही फुंकून प्याल, परंतु काही काळातच हे सर्व ठीक होईल, कळून चुकेल. लस्सी तर लस्सीच असते आणि दूध जास्त गरम होतं, चुकून प्यायलो आम्ही, तर असं ज्ञान होईल. मग तुमची अशी प्रबळ इच्छा होईल तिथे जायची, तुम्ही निर्भय बनाल. ह्या ज्ञानाच्या आधाराने मग भक्तीचं असं प्रेशर बनेल. बघा, आम्ही वार्धक्यात पाहतो आहोत. हे म्हणतो की याची बुद्धी नाही चालत, हा म्हातारा बोलतो एक, विचार एक, सांगतो एक. कारण की वृद्धावस्थेत ज्या काही क्रिया आम्ही करतो त्या शरीरात पूर्वजन्मीची जी थोडीफार बॅटरी चार्ज होती, संस्कार शुभ होते, त्यांनाच मनुष्यजन्म प्राप्त होतो, ते संपलं. तर आपली भक्तीच्या प्रेशरमुळे ॲज इट इज धारणा बनेल आणि एकच ध्यास लागेल शरीर सोडल्यावर. एक पाऊल तुमचं सतलोकात असेल, कारण की इथलं तर तुम्हाला कळूनच येईल की इथे तर तुम्ही अत्यंत दुःखी आहात आणि अगोदर वार्धक्य आपल्यासाठी एक ओझंच होतं. आता वृद्धावस्था आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल, कारण की पूर्वी आपण अज्ञानामुळे ह्याच क्रियांना शेवटचा शब्द मानत असू. आमचं काम संपलंय, कधी मृत्यू हो, दुःखी असो, कर्म भोगो, हवं तर कसं पडल्या पडल्या कपड्यातच विधी करणारे वृद्ध पाहिलेत आपण. ते म्हणायचे की आता आमचं काम संपलंय अगदी व्यवस्थित. आता आम्ही त्या दुःखांनी एक चिंतित व्हायला लागू आणि मग ह्या वार्धक्यातून सुटण्याकरता काही विशेष आस लावू सदलोकी जाण्याची. और जहां आशा ता वासा होई. आणि भक्ती सोबत असली पाहिजे. भक्तिविण कोण ठेवेल तिथे आपल्याला? तर हा भक्तीचा मार्ग आपल्याला असा मिळाला आहे की थोड्याच अवधीत तुम्ही भक्तीने परिपूर्ण व्हाल. थोडे केल्यावरही मोठा लाभ होणार. जसे तर पूर्ण रात्रंदिवस मजुरी करून 200 रुपये मिळवतो, एक असा शेठ सावकार जसा बिझनेस करून दिवसात 1 लाखाचा गल्ला घेऊन जातो, मग तो किती धन एकत्रित जमवतोय. ह्याच प्रकारे तुम्हाला अशी पद्धत दिली जाईल भक्तीची की त्याच्या एका श्वासाची इतकी किंमत वाढेल. त्या सतनामाच्या 2 अक्षरांचा जप दिला जाईल. त्याच्या संदर्भात म्हटलं आहे परमेश्वराच्या वाणीत की सतनाम एक पालडे. एका तराजूच्या तागडीत, एका पारड्यात सतनामाच्या एका श्वास उच्छ्वासाची किंमत हा पूर्ण मंत्र होतो. श्वास आणि उच्छ्वासाने 2 अक्षरी पूर्ण जप होतो. एक मंत्र तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते ती कमाई. सतनाम पालडे रंग होरी हो और 14 लोक चढावे राम रंग होरी हो. दुसऱ्या पारड्यात इथले 14 लोक ठेवावे
आणि 3 लोक पासिंग धरे रंगोरी हो, ओ तो ना तुला तुलाया राम रंगोरी हो. आता असा मंत्र तुम्हाला मिळेल. त्यामुळेच तर सतनाम सतनाम असा घोष लावलेला आहे कबीरपंथीयांमध्ये. आणि सतनामाचं त्यांना काहीच माहिती नाही. कखई किती अमूल्य आहे सतनाम. तर ह्या सतनामाची किंमत एका श्वासाला किती म्हटली आहे आता करा तो हिशेब. आणि तुम्ही केवढी शक्ती भक्ती घेऊन आलात तिथून, किती संपत्ती घेऊन आलात, किती कंगाल झालात, भिकारी मागत फिरा. मग भक्तिहीन झालोय आपण, बनलो आहोत कुत्रं गाढव डुक्कर बनवलं याने, लुटलं याने आम्हाला ह्या काळ भगवानाने. याने ही रेस्टॉरंट्स बनवली आहेत, स्वर्ग महास्वर्ग. तुम्ही इथे थोडेफार पुण्यदान करता, परमात्माच्या दयेने करवता तुम्ही. ते येऊन ते स्वतः येतात, आपल्या बाळांना भक्तीने चार्ज करतात, कुठेही प्रकट होतात, कोणत्याही स्वरूपात येऊन मग त्यांना भक्तिमार्ग दाखवतात. काही काळ तिथे वास्तव्य करीत असत. पूर्वी तर हे असं होतं की एका क्षेत्रातील व्यक्ती दुसऱ्या क्षेत्राबद्दल जाणत नव्हती की तिथे काय चालू आहे, कारण की तेव्हा येणं जाणं कन्व्हेन्स नव्हतेच. तर परमात्मा एकेका दिवशी शेकडो जागी हजारो ठिकाणी प्रकट होत असत. आणि तिथे गुप्त रूपात ते साधू रूप बनवून 10-20 वर्ष कुठेही राहत, मग अचानक निघून जात. आणि त्यांना भक्तीने ते युक्त करायचे. तर त्या आपल्यात आस्था भगवानाची टिकून राहिली नाही. तर काळ तर नास्तिक करू पाहत होता सर्वांना. इच्छितो की यांची आस्था हटेल भगवानाविषयी. आणि कलियुगात हे विज्ञानाचं ढोंग खूप गाजावाजा केलंय. हे विज्ञान दिलं भगवानाने, हे बनवण्यासाठी इंटरनेट आणि सॅटेलाईट आणि TV बनवण्यासाठी, जेणेकरून माझी मुलं माझं ज्ञान घरबसल्या ऐकतील, घरबसल्या ओळखतील. किती दयाळू आहे हा परमात्मा. आणि काळ आम्हाला बकवास ऐकवतो ह्यांच्याच माध्यमाने. दिवसभर मीडियात काय ऐकता? पूर्ण बकवास. साऱ्या ज्या डोकं खराब करणाऱ्या, अंतःकरण मलिन करणाऱ्या गोष्टी येतात एका भक्तिमार्गाव्यतिरिक्त. आणि भक्तिमार्ग काय दिला या नकली संतांनी? खोटी बकवास करत आहेत, कखही नाही माहिती यांना. तर चहूबाजूंनी कमजोर केलं आपल्या अंतःकरणाला. आणि आम्ही नास्तिक व्हायच्या सीमेवर उभे होतो जर ही भक्ती प्रारंभ झाली नसती तर. हे सत्य माना. आता दया केली परमात्म्याने, हे परत बीज रुजेल पूर्ण सर्वांच्या अंतःकरणात. आणि अज्ञानाने आम्ही चुका करायचो, ज्ञानाने त्यांना सुधारूया. तर प्रसंग चालला होता तिथे येऊया की ह्या परमात्म्याने येऊन आम्हाला हे ज्ञान सांगितलं आणि तुम्हाला भक्तीने इतकं परिपूर्ण केलं जाईल. तर याने वर जी रेस्टॉरंट्स उघडली आहेत, आपली इथली जी पुंजी परमात्मा भक्ती देतात, करवून घेतात. आम्ही स्वर्गात जातो, महास्वर्गात जातो, ओम नामाचा जप करून तिथून खर्च करून येतो. तिथे रेस्टॉरंट्स उघडली आहेत ब्रह्माजीच्या वेगळ्या लोकात, त्यांचं स्वतःचं वेगळं रेस्टॉरंट विष्णूजींच्या लोकात, ज्याला स्वर्ग असं नाव ठेवलंय. तर आम्ही आपली पुंजी तेथे नेतोय. तिथे आपला टॅक्स घेतात, कोणाचा 10%, कोणाचा 15-20%, कोणाचा 25%. तुमच्या धनावर ते चार्ज घेतात. बाकी खाणे तुमच्या पैशाने, जसे तुम्ही हॉटेलमध्ये जाता ते चार्ज वेगळा लावतात तुम्हाला. अशा प्रकारे हे सर्व जुळवाजुळव करून हे आपले ब्रह्मांड चालवतात. तर आपण ह्या लोकात आपल्या धनाचा नाश नको करायला. आता आपल्याला ज्ञान झालं, आपण सतलोकी जाऊ. आता काय म्हणतात परमात्मा की तुम्ही तिथून जेव्हा आलात भक्तीने युक्त होता. मेरे हंसा भाई, अनस्वरूप था जब तू आया, और अपना स्वरूप बोल में बोला ताते जीव का आया. आता तू आपलं वास्तविक स्वरूप आणि स्थान विसरलं आहेस, म्हणूनच तू इथे भिकारी बनून फिरतोय. आणि इथे सुख मिळूच शकत नाही. हवं तर राष्ट्रपती बन. काही ना काही टेन्शन, त्याला काही पारिवारिक आपत्ती येईल, त्याच्या शरीरात असा काही आजार असेल की डॉक्टर पण फेल होतील भक्तिहीन प्राण्याचे. कारण की पूर्वजन्मीच्या पुण्यांनी उच्च पद पोस्ट प्राप्त करतो, चांगलं धन प्राप्त करतो. कारण की पूर्वजन्मांची बॅटरी चार्जड आहे. पुढे चार्जर न लावल्याने बॅटरी किती दिवस काम करेल? एक दिवस त्याला आपले काम सोडायचेच आहे. अशा पुष्कळशा गोष्टी प्रमाण आहेत. अंत्यसमयी काय हाल झालेत ह्या प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांचे.
तर सांगायचा भाव हा आहे की ही भगवानाची सर्व मुले आहेत, परमात्मा हा प्रमुख आहे, त्याला आपण विसरलोय, त्याची आठवण करून देण्यासाठी संत व सत्संग होत असतात. आता प्रसंग चाललाय की आम्ही सतलोकातून आलो तेव्हा खूप भक्तीने परिपूर्ण होतो. याने आम्हाला लुटलंय. आता दयाळूने दया केली आहे. तुम्हाला तितकेच चार्ज करतील जितके तुम्ही तिथून चार्जड होऊन आलात. भक्तीची कमाई अत्यावश्यक आहे. एक काही माथे फिरू संत म्हणतात एक विशेषत्वाने. त्यांना नास्तिक समजलं पाहिजे ज्यांचे असे विचार आहेत. भक्तीच्या आडून ते नास्तिकतेच्या आडून नास्तिकतेची बीज पेरत आहेत. दासाने अशा सर्वांचं साहित्य वाचले, कबीरपंथी संतांचं वाचले, सर्व धर्मगुरूंचं अन्य शास्त्र धर्मशास्त्र वाचले. त्यामध्ये दासाने काय पाहिलं, जे लोकवेद प्रत्येक धर्मात चालू आहे त्यांच्याहून वेगळं ज्ञान सद्ग्रंथात आहे. आणि सद्ग्रंथातील ज्ञानाविना आम्ही ऐकत सांगत ऐकवत आहोत ते सर्व लोकवेद आहेत, दंतकथा आहेत, व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही. एक जम्मूमध्ये आहेत, कबीरपंथी म्हणवतो. कोणतंसं रांजडी गाव आहे जम्मूमध्ये. त्यांचं नाव आहे श्री मधु परमहंस. आता त्याने तर कबीर पंथात असं म्हटलंय, माझ्यासारखी ह्या ब्रह्मांडात कोणाकडेच वस्तू नाही. वस्तूचा अर्थ हाच असतो की ज्ञान, अध्यात्म आणि समाधान संपूर्ण. नाम मंत्र दीक्षा योग्य असेल, ज्ञान पूर्ण असावं, तर तोच संत म्हटला जातो. तर ते काय म्हणतात की भक्तीची काही आवश्यकता नाहीये. कमाईने काही नाही होणार, दान पुण्याने काही साध्य होणार नाही, फक्त गुरु पार करेल. आणि तो काय करतो? त्याने काय विधान म्हटलंय, कसं जाणलं आहे परमात्म्याला. आता 2 मिनिटात त्याची झाडाझडती घेऊ. तो काय सांगतोय की आधी परमात्मा गुप्त होते, सृष्टी रचना सांगितली त्यांनी. मग त्यांनी परमात्म्यांनी एक शब्द उच्चारला, त्यातून प्रकाश पसरला, अद्भुत अनंत. मग ते परमात्मा त्याच प्रकाशात सामावले जसे साखर पाण्यात. मग तो अमरलोक बनलाय. तो परमात्माही आणि प्रकाश दोन्ही मिळून अमरलोक झाला तो. मग म्हणे की परमपुरुषाने, अमर पुरुषाने तेव्हा आपल्या आतूनच त्या प्रकाशाला वर उधळलं. छोटे छोटे कण बनले, ते बिंदूंनी बनतच थेंबांद्वारे परतले. ते प्रकाशात मिसळलेच नाहीत, ते वेगळे फिरू लागले थेंबासारखे, बिंदूसारखे. ते आत्मा बनलेत. परमात्म्याने आत्म्याला उत्पन्न नाही केलं, स्वतःच बनले. तर परमात्मा आणि आत्मा तर बहीण भाऊ झाले. मग ते तर बहीण भाऊ झाले, त्यांचं ते तर एका स्तरावर आले. मग पुढे काय म्हणतो की सारनाम, आदिनाम, सार शब्द, सच्चा नाम म्हणजे सतनाम, आणि शब्दविधी, आणि निशब्द. आणि म्हणतात की हे सत्पुरुषच आहेत. आणि सत्पुरुष काय तर अमरलोक. अमरलोक काय? प्रकाश व्यर्थ बेकार. कसले हे कबीरपंथी? हे तर काळाचेच दूत आहेत पक्के, आणि काळाने पाठवलेले, आणि त्यांना कखही माहिती नाही. आणि नाम देतात सतनाम आणि सद्गुरू, सतनामाचं कखही माहिती नाही यांना. आणि मग म्हणतात की भक्तीची काय आवश्यकता, गुरु पार करून नेईल. एक तर नाम देतो सतनाम, ते एक देतो सद्गुरू, हे तर जप करा. आणि एक कानात करतो आता जी दीक्षा घेणारी व्यक्ती आहे ती म्हणते गुरुजी काही कळलं नाही मला. तो म्हणतो की हा वाणीचा विषय नाहीये, हा तर सांगितला जात नाही, लिहिला जात नाही, बोलला जात नाही, ह्याचा मी तुझ्या मनात विस्फोट केलाय, ऊर्जा सोडली. आणि मग असं म्हणे की याचा सुरत निरत जप करायला हवा, याचं ध्यान करायला हवं. कुठे तर म्हणतो कमाईची आवश्यकता नाही, असं म्हणतो की मग त्याचं ध्यान केलं पाहिजे. अरे ध्यान कसं लावेल प्राणी? नाही त्या गुरुला माहिती की तो वाणीचा विषय नाही, त्याने बोलून ऐकवलं नाही. मग ध्यान काय खाक लावायचं, त्याला हेच माहिती नाही की ध्यान लावायचं तरी कशावर. आणि दुसरं हे म्हणतोय की गुरु पार करेल, भक्तीची काही आवश्यकता नाही, नामाची कमाई काही नाही करणार. जणू कोणी शिक्षक असं म्हणतो की विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिकण्याची काही आवश्यकता नाहीये, शिक्षक पास करतील, मुलांना अजून काय हवंय, मग
मौजच होईल मग ती. तर करा मजा. हे कसले शिक्षक आहेत, वाट लावली सगळ्या अध्यात्म मार्गाची. तर अशा व्यक्ती अशी वाक्ये त्यावेळेला म्हणतात की जेणेकरून शिष्य पळून न जावोत. जसे तुम्ही पाहता धनधन सद्गुरू, राधा स्वामी, खास करून हे धनधन सद्गुरू, सच्चा सौदा, शिरसा डेरेवाले, जगमालवाली यांनी तर पदराला खुणगाड बांधली आहे की सद्गुरू पार करून देतील, पिताजी पार करून देतील. बिडी हे ओढणार, कख ज्ञान नाही यांना आणि भक्तीचा मार्ग यांच्याकडे नाही, आणि गुरु पार करून देणार. तुम्ही तर होऊन दाखवा पार. आता शिवदयाल तर पार झाला नाही, भूत बनून बसलाय तिच्यामध्ये बुक्कीमध्ये, जो यांचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आणि बाकी कुठे जाणार? दासाचा उद्देश कोणाला मिसगाईड करण्याचा नाहीये, बिलकुल मार्ग दाखवण्याचा उद्देश ठेवतोय. मग पस्तावाल म्हणतात, ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नू, गरीबदासी वक्त जात रोग पैरे नू. या वेळेला आठवून रडाल, अनमोल मनुष्य जन्म बर्बाद होत आहे. एकेका श्वासाची केवढी किंमत आहे, आपण फुकट घालवतो मुलांसारखी. तर या ज्ञानाने तुम्ही जागरूक व्हाल आणि मग त्यांच्यापासून पिच्छा सोडवाल. तर अशा प्रकारे या भक्तीचा बट्ट्याबोळ करण्यासाठी काळाने हे एजंट सोडून ठेवले आहेत. आणि दास एक संपूर्ण जगात सगळे मिसगाईड करणारे, परंतु सत्यामध्ये एवढी ताकद असते, समर्थ आपल्या सोबत आहेत कबीरजी, हे संपूर्ण विश्वात पोहोचेल, संपूर्ण संसार जाणेल, जागा होईल, मोक्ष मिळेल, सुखी होईल. आता हे कबीरपंथी असूनही हे म्हणतात भक्ती उपयोगाची नाही, तर पक्के शत्रू आहेत मग. आणि परमात्मा कबीरजींचे शत्रू आहेत हे लोक. आता काय सांगतात परमात्मा? कबीर साहेब सुमरणच्या अंगात किती महत्वपूर्ण वाणी म्हटली आहे स्वामींनी. कबीर सुमरण मार्ग सहज का, सतगुरु दिया बता, श्वास उश्वास जो सुमरेगा, एक दिन मिलसी आए. कबीर माला श्वास उश्वास की, फेरेंगे निजदा से, 84 भर में नहीं फिर कटे कर्म की फांसी. आता कबीर परमात्मा जे म्हणतात की माला श्वास उच्छ्वास की, ही खरी माळ श्वास उच्छ्वासाच्या मंत्राची आहे. 2 अक्षरी मंत्र आहे, ज्यात एक ओम अक्षर आहे, एक तत् हा गुप्त आहे, ज्याला प्राप्त झालाय त्याला माहीत आहे. तर माळ श्वास उच्छ्वासाची, याचे सुमरण करायचे आहे, जप करायचे आहे याचा, सतनामाचा. फेरेंगे निजदासे म्हणजे विशेष भक्तच याला ओळखू शकतील आणि प्राप्त करतील. 84 भर में नहीं फिर कटे कर्म की फांसी. कबीर सुमरण सार है और सकल जंजाले, आद अंत मद सो दिया ये दूजा देखा ख्याल. बाकी तर स्वप्न पाहत आहोत, असे तसे करून याच्या व्यतिरिक्त काही नाही होणार. निज सुख आत्म राम है, दूजा दुख अपारे, मनसा वाचा कर्मणा, कबीर सुमरण सार. परमात्मा म्हणतात मन कर्म वचन यापासून सांगत आहे मी, हे सुमरण सार वस्तू आहे, याचे अवश्य सुमरण कर, जप कर. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जे सुख में सुमरण करे तो दुख कहे को होए. सुख में सुमरण किया नहीं फिर दुख में करते याद, कहे कबीरता दास की फिर कौन सुने फरियाद. साईं यो मत जानियो प्रीत गटे मम चत, मरूं तो तुम सुमरत मरूं और जीवित सुमरो नित्य. आणि हे काळाचे दूत असे म्हणतात की कमाईची काही गरज नाही, भक्त भक्तीची भजनाची काही गरज नाही, सुमरणची काही गरज नाही. जब तब संयम साधना सब सुमरण के माही, कबीर जाने राम जन सुमरण बिन कछु नाही. सांगा परमात्मा काय सांगत आहेत. आणि हे कबीर पंथाचे लेबल लावून हे नकली भ्रमित करत आहेत आपल्याला.
तर पुण्यात्म्यांनो, कबीर साहेबांना काळ म्हणाला होता की 12 नकली पंथ चालवेन तुझ्या नावाचे. कबीर कबीर म्हणतील ज्ञान सर्व उलट सुलट, आणि चुकीचे मंत्र देऊ करतील ते माझ्या मुखात येऊन सामावतील. म्हणतो, 12 पंथ करूं मैं साजा, और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. ये 12 पंथ नाम जो ले ही, ये हमरे मुख में आन समोही. और अनेक पंथ चलाऊं. हे राधा स्वामी, हे धनधन सद्गुरू, हे सतपाल महाराज आणि हे जय गुरुदेव, हे आसाराम, हे सर्व एजंट सोडून ठेवलेत काळाने बट्ट्या बोळ करण्यासाठीच. आणि एक सतपालचा भाऊ आहे प्रेम रावत, ज्याला बाल योगेश्वर म्हणतात. विदेशात जाऊन अजून बिघडवले पुण्यात्म्यांच्या अंतःकरणांना. तर हे सगळे काळाचे एजंट आहेत, हे आचार्य आणि शंकराचार्य, हे ऋषी आणि महर्षी दयानंद सारखे नकली. सांगा, हे परमात्मा करोडोंच्या संख्येने हे मिसगाईड करणारे, आणि हा एक दास परमात्म्याचं लेकरू, हा सत्य सांगणारा. बघा आता काय होईल. धुरळा उडेल पूर्ण जगात, कारण समर्थ सोबत आहेत आपल्या. कबीर परमात्म्यांचे वचन आहे, ज्याच्या एक वचनाने सर्व ब्रह्मांडे फिरत आहेत. त्यांचे वचन कोणी फेल करू शकते? यांनी पायापासून शेंडीपर्यंत जोर लावून पाहिला करोंथा कांड करवून असे बदनाम केले मीडियाच्या मदतीने या दासाला, आणि आश्रम हिसकावला, जेलमध्ये टाकले खोट्या केसेस करून. आज बघा, समर्थांना आमच्या सोबत आहेत, पण आमची कुणाबद्दल काही तक्रार नाहीये. आमचा तर मार्ग परमात्म्यांनी सांगितलाय. कबीर दो तो को काटा वो ताको वो तो फूल, और तोहे फूल के फूल है वाको है त्रिशूल. त्याची कर्म तो स्वतः भोगेल. कबीर सतनाम सुमर ले प्राण जाएंगे छूटे, घर के प्यारे आदमी ही चलते लेंगे लूटे. आणि हे असं म्हणतात, भक्तीची काही गरज नाही, नामाची कमाई काही कामाची नाही. कबीर लूट सको तो लूटियो, राम नाम की लूटे, पीछे फिर पछताओगे प्राण जहांगे छूटे. कबीर चिंता तो सतनाम की, और न चिंता दास है, जो कुछ चिंता नाम बिना, वाए काल की फांस है. कबीर सपने में बरडाए कर, जय कोई लेवे नाम, वाके पैर की जूती और मेरे तन का चाम. भगवान तर काय म्हणत आहेत कबीरजी, की जर स्वप्नात कोणी बरळले आणि या नामाचा जप केला, तर म्हणतात की तो एवढा पुण्यकर्मी जीव आहे, त्याच्यासाठी मी माझ्या पायांचे चांबड्याचे जोडे बनवीन त्या प्रिय आत्म्यासाठी. सांगा, परमात्मा तर काय सांगू इच्छित आहेत, किती महत्त्व देत आहेत या पुण्यात्म्याला, जो भक्ती करतो, सतनामाचे स्मरण करतो. आता स्वप्नात कोण बरळेल? स्वप्नात तो बरळेल जो दिवसा भक्ती करेल. जशी दिवसा करतो कर्मे, रात्री स्वप्नही तीच पडतात. संपूर्ण दिवस जसं कोणी केळी विकत असेल, घ्या 10ला 20, 10ला 20, 10ला 20, 200, 40ला डझन. आता रात्री बरळायला लागला 10ला 20, 10ला 20, कारण त्याचा सराव दिवसा जो झाला, स्वप्नातही तेच बोलतो. तर असेच पुण्यात्म्यांनो, आपण दिवसा जसे जपाचे चिंतन करू, भगवंताच्या भजनाचे चिंता, त्या नामाच्या स्मरणाची, भगवानांच्या सत्संगाची, ज्ञानाची, तर आपल्याला स्वप्नही तशीच पडतील. तर तो किती पुण्यकर्मी प्राणी आहे परमपित्याचा पुत्र, की स्वप्नात बरळून पुटपुटत राहील, स्वप्नात बरळत राहील नाम सतनाम, जसे स्मरण दिलेलं आहे तसं. म्हणतात, स्वप्ने में बरडाए कर, जय कोई लेवे नाम, घेई एकदा नाम, म्हणजे स्मरण कर, तो वाके पैर की जूती और मेरे तन का चाम. मला इतके प्रिय आहे ते लेकरू. कबीर कहता हूं कहीं जात हूं, सुनता है सबको, सुमरण से भला होवेगा, ना तो भला ना होवे. सांगा, परमात्म्याने तर कमाल करून ठेवली आहे. तर हे ज्ञानहीन प्राणी मूर्ख करून ठेवले जनतेला. पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालला आहे
कबीर साहेब म्हणतात, सतगुरु के उपदेश का लाया एक विचारे, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक दुआरे। नरक द्वार में दूत सब करते खेचा ताने, उनसे कबू ना छूटता फिर फिरता चारों खाने। चार खानी में भरमता कबू न लगता पारे, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार। सात समंदर की मसी करूं और लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं गुरु गुण लिख्यो न जाए। गुरु मानुष कर जानते ते नर कहिए अंधे, ओवे दुखी संसार में फिर आग काल के फंदे। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा किती महत्व सांगतायत सद्गुरूंचे, सच्चा गुरूंचे। जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार, और नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा ताण, उनसे कदे ने छूटता और फिर फिरता चारों खान। त्यानंतर नरक भोगून त्यांचे जोडे खाऊन यमाच्या दूताचे मग नरक 84 लाख योन्यांमध्ये येतो। आणि मग काय सांगतात, चार खानी में भरमता और कबू ना लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार। ह्या सगळ्यातून बायपास काढला गुरुजींनी, सद्गुरूंनी। तर अशा सद्गुरूंचा महिमा लिहू लागलो। म्हणतात, सात समंदर की मसी करूं और लेखनी, मसी म्हणजे शाई, 7 समुद्रांची शाई करू आणि संपूर्ण पृथ्वी एवढा कागद घेऊ आणि सर्व झाडाझुडपांची लेखणी करून करून एका वृक्षातून किती लेखणी तयार होतील, करोडो। आणि म्हणतात की सर्व लेखण्या झिजतील, समुद्रासारखी शाई सुद्धा संपून जाईल आणि धरते एवढा कागदही शिल्लक त्यात जागा नाही राहणार लिहिता लिहिता। तर गुरुगुण लिखा नाही जाए, तर लिहून दाखवा त्या सद्गुरूंच्या गुणांना। एका कुत्र्याच्या आयुष्याबद्दल लिहायला घ्याल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती कष्ट घेतो। आधी तर अभिमानाने शेखी मिरवत होता, चांगली पोस्ट मिळवून 2 पैसे घरी असतील, भगवानाला पुजले नाही, आता कुत्रा म्हणून सैरसपाटे मारते। कबीर साहेब म्हणतात आपल्या वाणीत, बीबी पड़ते रहे थी और डोडी लगे थी बाहर, अब गातू गाड़े फिरती वो बने कुतिया बाजार। त्या नवाबांच्या मुली बायका, स्त्रिया आणि राजांच्या बायका पडद्यात राहायच्या। दालनांपुढे त्यांच्या पहारे लागलेले असायचे, कोणी गैरव्यक्ती अशी तशी व्यक्ती आपल्या घरात घुसू नये म्हणून। आणि उच्च घराण्यातील लेकीसुना म्हणवून घेत असत। सत्संगाला जाणे म्हणजे त्या अपमान समजायच्या, आपली अब्रू नाही राहणार आपल्या। लेकी सुना जर सत्संगाला संतांकडे जात असतील तर आता त्या कुत्री होऊन फिरत आहेत, निर्वस्त्र फिरत आहेत त्या। बाजारामध्ये उघड्यावर कवडी मोल केले एका रामनामाविना या खोट्या चोचल्यांनी। तर काय सांगतात, बीबी पड़ते रहे थी और डोडी लगे थी बाहर, इब गातू गाड़ी फिरे वह बने कुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी सुनो संदेशा मोर, अब गातू गाड़े फिरती है वो करे सरायों शोर। आता परमात्मा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितात। नकबे सर नकबे बनी वो पैरें थी हार हमेल, और सुंदरी से कुतिया बनी सुनो काल के खेल। आता काय सांगितलंय की आधी तर त्या, कारण की काजू किसमिसचे हलवे खायच्या, काजू किसमिस युक्त आणि उष्टे टाकायच्या त्या दासी खायच्या। एक कारण मागच्या पुण्यकर्मांची बॅटरी चार्ज होती त्यांची, तिने आपलं जीवन व्यर्थ करून टाकलं। नंतर कुत्री बनून एका तुकड्यासाठी गल्ल्यांमध्ये धक्के खात फिरते, केकाटत फिरतीये। तर या दुःखांना आठवून पुण्यात्म्यांनो परमात्म्याची आठवण येईल तुम्हाला। आत्ता तर आपण अभिमानी झालो आहोत, कारण की आपल्याला जे ट्रेनिंग मिळाले संसाराकडून ते तर पैसे कमावण्याचेच मिळाले, सांसारिक परंपरा जपण्याचे मिळाले आहे। परमात्म्याच्या प्राप्तीचा तर सद्गुरूच मार्ग दाखवतात। आणि सद्गुरू मग काय सांगतात,
सद्गुरू सांगतात, नाम सोमरले सुकर्म करले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। नाम सोमरले सुकर्म करले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रवींद्र रामचंद्र पवार. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट तुरची, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपला व्यवसाय काय आहे? मी शेतमजुरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 19/12/2016. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही पारंपरिक भक्ती करत होतो. जसे का आमचे कुलस्वामी आहेत ज्योतिबा कोल्हापूरला. मग तिथे जाऊन वर्षातून एकदा यात्रा असायची. तिथे जाऊन पालखीवर गुलाल खोबरे टाकणे. पंढरपूरला वर्षातून एकदा जायचं. परत गणपती बसवायचा 9 दिवसाचा कार्यक्रम. मग तिथं काय टुर्नामेंट स्पर्धा काय असेल ते भरवायचो आम्ही. परत आमच्या शेजारी दत्त मंदिर आहे, तिथं वर्षातून एकदा असायचं. मग आम्ही पूर्ण आपल्या तन्मनधनाने पूर्ण तिथं म्हणजे सेवा करायचो. काय लागेल ते तिथं कमी पडून द्यायचं नाही, असं सगळं करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण जी महाराष्ट्रातील जी पारंपरिक भक्ती साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात. जसे की मंदिरात जाणे, देवदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? आम्ही टी व्हीवर एक कार्यक्रम बघत होतो. मला जरा म्हणजे आध्यात्मिकचा थोडा होता. आमच्या वडिलांना पण त्याचा म्हणजे हे होता. मग ते भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ही वाचायची. मग मला पण सांगायचे. त्यांनी एकदा आम्ही नामदीक्षा घ्यायच्या आधी त्यांनी 1-2 वर्षे 3 वर्ष आधी त्यांना एक पुस्तक गरिमा गीता म्हणून संत रामपालजी महाराजांच्या त्यांनी लिखित केलेली पुस्तक आहे, ती त्यांना भेटली होती. मग त्यांनी ती वाचली होती. मग त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं मला म्हणायचे की पूर्ण परमात्मा एकच आहे. त्यात असं दिलेलं आहे, व्रत्य वाक्य तुम्ही करू नका, इतर देवास बसू नका. मग ज्ञानेश्वरीत त्यांनी बघितलं तर ते पण तसंच जावलं. मग ते मला सांगायचे, पण मला ते पटायचं नाही. मग एक दिवशी मी असंच सत्संगाचा कार्यक्रम बघत होतो. त्यावेळेस मी चॅनेल लावला, साधना चॅनेल लागला. तिथं सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता. मग त्यांनी एक 10 मिनटं मला शेवटची बघायला गावली. तर त्यात त्यांनी सांगितलं की पूर्ण परमात्मा एक आहे, कोणतरी आहे असं ते सांगत होते. मग मला ते जरा हे झालं. मग त्या पप्पाचं पण आम्हाला सांगत होते, ते माझ्या ध्यानात आलं. मग मी ते बघितलं. मग दुसऱ्या दिवशी मी ते तिथं वेळ काढून थांबलो. टी व्ही पुढे ते लावलं तर ते सांगायला लागले असं असं पूर्ण भक्ती आहे, शास्त्रानुकूल सगळी भक्ती सांगायला लागले. त्या बोट दाखवून असं अध्याय सकळ श्लोकासकळ सांगायला लागले. मग ते मला जरा म्हणजे वेगळं असं वाटलं. मग मी ते 2-3 महिना असं बघितलं. आणि परत तिथं ते टी व्हीवर त्यांचा नंबर येतो, त्याला मी कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी मला कोल्हापूरचा नंबर दिला. मग तिथं म्हणले नामदीक्षा घ्या. मग आमच्या घरातील 11 जण होते एकदम. मग आम्ही सगळेजण जाऊन एका टायमालाच 11 जणांनी 2016ला आम्ही नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकलेत, त्याचप्रमाणे आपल्या वडिलांनीसुद्धा गरिमा गीता की हे पुस्तक वाचलेलं होतं आणि त्यांना असा बोध झाला की शास्त्रानुकूल भक्ती आज संत रामपालजी महाराज देतात. त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर त्या सद्भक्तीमुळे, त्या सतमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? प्रथम लाभ मी सांगेन, आमचा भाचा आहे त्यानं पण नामदीक्षा घेतलेला आहे. त्याला पण प्रथम नाम, दुसरा उपदेश पण प्राप्त झालेला आहे. तो दरवाजापाशी उभा होता आणि जे पडदा लावता पण दरवाजाला त्याला असं त्यानं गळ्यात घालून असं उभा राहिला होता. आणि त्याचं काय पोत्यावरून पाय सरकला, खाली पडला की त्याला फास लागला. फास लागल्यामुळं तो 1 मिनटं असा म्हणजे त्याचा श्वास पूर्ण बंद पडला होता. मग आमच्या घरातल्यानी जिथं त्याला तिथून नेलं आणि आम्ही जिथं ज्योत लावतो परमात्म्याची
सद्गुरू रामपालजी महाराजांची, तिथे नेऊन त्यांना दंडवत घालायला लावला. तर एक अर्ध्या मिनिटांनी ते 1 मिनिटांनी तो शुद्धी आला. मग शुद्धी आल्या त्याला चरणामृत पाजलं. दुसरा लाभ मला असा झाला की आम्ही पलूस तालुका आहे, आमच्या इथून जवळच आहे. मग तिथं 3 दिवसाचा सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग होता 3 दिवसाचा. मग आम्ही रोज जात होतो आणि येत होतो. मग आमची भगतमती टॅक्सीमधनं येत होती, आमची थोरली बहीण आणि आमची भगतमती. मग आमची 2 नंबरची मुलगी त्या टॅक्सीत अशी कडला म्हणजे ही होती आणि दरवाजा एकदम उघडला आणि ती अशी सगळ्यांनी अशी शेजाऱ्यांनी बघितलं. त्यांना असं वाटलं की पोरगी तुमची संपली आहे म्हणून. सगळेजण म्हणायला लागले, अहो बघा पोरगीला तुमच्या काय झाले. तर सद्गुरू रामपालजी महाराजाच्या कृपेनं ती पोरगी मांडी घालून खाली बसली होती. हे एक मला फार मोठा लाभ झाला. परत एक मला तिसरा लाभ असा झाला की माझ्या अंगातून गेली 10 वर्ष अशा मुंग्या येत होत्या पूर्ण अंगातून. मग आम्ही डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट आधी भ्यायचो. परत डॉक्टरकडे जाऊन एकदा ट्रीटमेंट घेतलं तर डॉक्टरने सांगितलं की महिनाभर ट्रीटमेंट करावं लागेल. मग म्हणले ठीक आहे, केलं तरी पण ते काही थांबलं नाही. मग ज्या दिवशी आम्ही परमात्म्याची नामदीक्षा घेऊन आलो त्यानंतर मला 1-2 महिन्यातच असं मला जाणवायला लागलं काय तर आपल्याला फरक पडायला लागला. आणि आत्ता आज 3-4 वर्ष झाली मला काहीसुद्धा त्या मुंग्याचा त्रास नाही. गेली 10 वर्ष मला खूप त्रास होत होता. आणि एक मोठा असा लाभ झाला की मला रातभर झोप लागायची नाही. माझ्या मनात असे भयंकर विचार यायचे, कोणतरी येते मारतंय, असं होतंय, भ्या वाटायचं. कोणाचा एखादा मृत्यू झाला की मला असं वाटायचं आपण त्या जागेला मारणार आहे, असं होणार आहे, असं मला रातभर झोप लागायची नाही. एकदा माझी जाग आली की मला सतत तीच झोपच लागायची नाही. मला एका वेळी आपोआपच घाम सुटायचा. असाच माझी नामदीक्षा घेण्याच्या आधी. आणि परत नंतर हळूहळू मला ते सगळं कमी झालं. आता मला काय सुद्धा ना, आता फक्त परमात्म्या नामातच मी हे असतोय. त्यामुळं आता मला सगळं म्हणजे बरं झालं आहे. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्य करून आपल्याला जो शारीरिक त्रास होता, जे आपल्या हातापायात आणि पूर्ण शरीरात ज्या मुंग्या येत होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात. त्याचप्रमाणे आपल्या भाच्याला आणि आपल्या मुलीलासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने पुनर्जन्म प्राप्त झालात. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे मित्रपरिवार आहेत, जे आपले नातलग किंवा आप्तेष्ट आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण विशेषतः काय संदेश द्याल? मी संदेश देण्याइतकी माझी लायकी नाही आहे, पण मी त्यांना हात जोडून प्रार्थना करेन, जेवढे मला जे बघतायत किंवा टी व्हीच्या ह्याच्यातून, तर त्यांना हात जोडून मी प्रार्थना करेन की पूर्ण सद्गुरू ह्या धर्तीवर अवतरलेले आहेत आणि पावन आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या चरणी येऊन तुम्ही पण नामदीक्षा घेऊन आपलं कल्याण करावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज भारतामध्ये पूर्ण गुरु म्हणून संबोधले जात आहेत आणि ते शास्त्रानुसार आज समाजाला भक्ती देत आहेत. तर प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनलवर सद्गुरू रामपालजी महाराजांच्या सत्संगाचा कार्यक्रम चालत आहे. त्यात टी व्ही खाली फ्लॅश केलेले नंबर येतात त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात नामदान स्थळाचं केंद्र ओपन केलेलं आहे. तिथे तुम्हाला निःशुल्क नामदान दीक्षा दिली जाते. तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव,
पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.